श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री सद्गुरुनाथाय नमः, श्री मातृपितृदेवताभ्यो नमः। श्रोता श्री कृष्ण समर्थ गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री ज्ञानेश्वर माऊली की जय। जो जागोनी नींद देखे, तो देखणे पणा जेवी मुके, तेवी तू ते देखोनी मी ठाके काही न होनी। जो जागोनी नींद देखे, तो देखणे पणा जेवी मुके, तेवी तू ते देखोनी मी ठाके काही न होनी। जो जागोनी नींद देखे, जो जागा राहून निद्रा पाहू इच्छितो, त्याला काय होतं, त्याला निद्रा न दिसल्यामुळं तो देखणेपणा जेवी मुके, त्याला निद्रा न दिसल्यानं निद्रा पाहणे पण हा सुद्धा विषय त्यातून निघून जातो। त्याप्रमाणे हे चांगदेवा, तुला बघितल्यावर मी माझं स्वरूप तुझ्या स्वरूपात गेल्यामुळं माझं वेगळं अस्तित्व काहीही राहत नाही। जे आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं, मागच्या ओळीमध्ये बघितलं की मीठ पाण्यात घातल्यानंतर तळापर्यंत पोचेपर्यंत काहीही शिल्लक राहत नाही। हा जसा भाव आहे तसाच मी स्वतःला त्या ठिकाणी लीन केल्यानंतर, मी तुझ्या स्वरूपामध्ये गेल्यानंतर मी झोपेला पाहू इच्छितो, म्हणजे मी चांगदेवाला पाहू इच्छितो, पण चांगदेव न दिसल्यानंतर चांगदेवाला पाहणे पण, म्हणजे मी चांगदेवाला पाहण्यासाठी इच्छुक आहे ही अवस्था सुद्धा त्यामध्ये लीन होऊन जाते। इतकं स्वरूपता आहे ही। स्वरूपता, हळूहळू स्वरूपता, समीपता, आधी समीपता आली, मग स्वरूपता आली, मग सलोकता आली, आणि मग सायुज्यता आली। सायुज्यता म्हणजे वेगळेपणाची जाणीव नसणं। मग अगोदर समीपता आहे, दोघं जवळ आलेले आहेत। एक चांगदेव आहे, दुसरा ज्ञानदेव आहे, दोघं समोर आलेले आहेत, दोघं जवळ आलेले आहेत। समीपता, शिष्य गुरुच्या सन्मुख उभा आहे। मुक्तीच्या ओळखी कशी मुक्ती असते बघा, शिष्य गुरुच्या सन्मुख उभा असणं ही पहिली मुक्ती आहे। शिष्य गुरुला सादर होणं म्हणजे प्रेझेंट करणं, गुरु समोर स्वतःला सरेंडर करणं, शरण करणं, ही शरणागत होण्याची ही पहिली मुक्ती, तिथं पहिली मुक्ती झाली, म्हणून त्याला समीपता म्हटलं। सद्गुरूच्या समीप राहणं, ईश्वराच्या समीप राहणं ही मुक्ती आहे। पण तेवढ्यावर भागत नाही, कारण नामदेव विठ्ठलाच्या समीप असायचे कायम। विठ्ठलाशी बोलायची, खेळायची, चालायचं, सगळं असायचं, पण तेवढ्यावरती भागत नाही, म्हणून समीपतेच्या बरोबर स्वरूपता, म्हणजे ईश्वरासारखं रूप झालं पाहिजे। मग आता ज्ञानदेवांनी सांगितलं, चांगदेवा मी तुझ्यासारखाच झालेलो आहे, म्हणजे तुझं रूप मला मिळालं। म्हणजे ज्याला वर्णन चांगदेव असं केलं जातं, ते ज्ञानदेव हे सुद्धा चांगदेव स्वरूपच झालेले आहेत। स्वरूपता, विष्णूचे पार्षद सगळे विष्णू स्वरूप आहेत, शिवाचे पार्षद सगळे शिवस्वरूप आहेत। दशभुज पंचवदन त्यांची साम्यता, कमल भवांडी दुजी नसे असं म्हटलं। म्हणजे शिवाचे जे पार्षद आहेत ते स्वतः सगळे पार्षद जे घ्यायला जातात, आणायला जातात भक्तांना, ज्यांचा देह निघून गेल्यानंतर ते प्राण जे आहेत ते घेऊन जातात, त्यावेळेला यमाला अडवण्यासाठी जे पार्षद जातात त्या पार्षदांचं वर्णन असं आहे। शिवाचे पार्षद हे शिवस्वरूप आहेत, त्याला म्हणायचं स्वरूपता। विष्णूचे पार्षद हे विष्णू स्वरूप आहेत। आपण एक भजन नेहमी म्हणतो, लाजले हो माया आता कवणा ओवाळू, जिकडे पहावे तिकडे अवघा गोविंद गोपाळ। आता हे आपल्याला दिसणारा दृष्टिकोन जो आहे तो मला सगळे विष्णू स्वरूप दिसतात, हा भाव झाला। मग ओवाळूनी माया आता गेले द्वारके, जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज सारखे। इथं प्रत्येक मनुष्य, प्रत्येक व्यक्ती ही विष्णू स्वरूप आहे, कृष्ण स्वरूप आहे, प्रत्येक जण चतुर्भुज आहे। लाजले हो माया आता गेले महाद्वारी, आणि जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज नरनारी। म्हणजे डोळ्याला झालेला भ्रम नव्हे, एक अंतरंगातून दिसणारा भाव जो विष्णू स्वरूप आहे तो दिसला पहिल्या ओळीमध्ये, पहिल्या ओळीमध्ये। नंतर कृष्ण स्वरूप प्रत्येक ठिकाणी कृष्ण स्वतः नांदतोय असा हा दुसरा भाव दिसला, आणि तिसऱ्या ठिकाणी असं दिसलं की परमेश्वरानं ह्या सगळ्यांना, जे जे जीव होते त्याच्या समीप आलेले, त्या सगळ्यांना स्वरूपता मुक्ती दिली। ज्यांनी ज्यांनी त्याची तपश्चर्या केली त्या सगळ्यांना स्वरूपता ही मुक्ती दिली। भृशुंडी म्हटलेलं, भृशुंडी आपण ऐकलं असेल, भृशुंडी ऋषी गणपतीच्या उपासनेनंतर त्यांना भ्रूमध्यातून शुंड आली म्हणून त्यांना भृशुंडी म्हटलं। त्याला म्हणायचं स्वरूपता। गणपतीशी एवढं सान्निध्य, एवढी जवळीक निर्माण झाली की गणपती जसा आहे तसाच मी झालो पाहिजे, ही भावना आहे, म्हणून भृशुंडी आली। भ्रूमध्यातून शुंडा बाहेर आली म्हणून त्यांना भृशुंडी ऋषी असं म्हटलं। गणपतीचं दुसरं स्वरूप असं मानलं जातं, भृशुंडी ऋषी। त्याला म्हणायचं स्वरूपता, ही दुसरी मुक्ती। तिसरी आहे सलोकता,
म्हणजे परमेश्वराच्या लोकात जाऊन राहणं. जसे सनक सनंदन इतर सगळे लोक वैकुंठामध्ये जाऊन राहिलेले आहेत, त्या ठिकाणी ईश्वराच्या लोकामध्ये तुमचा कायमचा निवास आहे. म्हणजे कायम ईश्वराचं सानिध्य आहे, लक्षात घ्या. म्हणजे स्खलन होण्याची शक्यता कमी आहे. आणि सगळ्यात शेवटची जी आहे ती म्हणजे सायुज्यता मुक्ती. सायुज्य म्हणजे ज्याच्यामुळं ईश्वर जोडला गेला. आपण ईश्वराशी जोडले गेलो म्हणजे काय झालो? आपण कनेक्टेड झालो. कनेक्टेड तेच होतात जे कंडक्टर असतात. म्हणजे जे संवाहक असतात तेच जोडले जाऊ शकतात. संवाहकामधून विजेचा प्रवाह अखंड वाहतो. म्हणजे जर युनिफॉर्मिटी असेल, होमोजिनियसनेस आला असेल ईश्वरासोबत, तर आपण सायुज्यता मुक्तीला प्राप्त होतो आणि एकदा सायुज्यता मुक्तीमध्ये गेलो, की डिफरन्सिएशन राहत नाही. देअर इज नो पोटेन्शियल डिफरन्स ॲट ऑल. तसं ज्ञानेश्वर माऊली इथं सांगतात, की मी तुझ्या रूपामध्ये जाता जाता पहिल्यांदा तू पृथ्वी लोकामध्ये, मग तुझ्या स्वरूप होता, तुझ्या समीप आलो, स्वरूप झालो, सायुज्यतेला प्राप्त झालो आणि आता मला समजत नाही, की चांगदेव कोणता? मी कुणाला उपदेश केला? मी कुणालाही उपदेश केला नाही. कारण मी कुणाला उपदेश करू शकत नाही. ज्याला उपदेश करायचा म्हणून बघितलं, बघता-बघता मी तद्रूपच होऊन गेलो. बघता-बघता मी तन्मय होऊन गेलो आणि म्हणून आता ह्या उपदेशाला काहीही अर्थ राहत नाही, काहीही शिल्लक राहत नाही. हे चांगदेवा हे जाणून घे असं सांगतायत, ती की जी माझी अवस्था आहे तीच तुझी अवस्था यानंतर झाली पाहिजे. म्हणजे चांगदेव जाणून घेण्यासाठी आले, की हे ज्ञानदेव म्हणजे काय आहे हा प्रकार? ही चार भावंड म्हणजे काय चमत्कार आहे हे बघण्यासाठी चांगदेव तिथं आलेले आहेत आणि हे जाणून घेणं ही जी कला आहे, ही गुरूंनी शिष्याला स्वतः तन्मय होऊन शिकवलेली आहे. गुरु शिष्यासोबत तन्मय झालेले आहेत, लक्षात घ्या. म्हणजे स्वतःच्या उदाहरणातून त्यांनी हे दाखवून दिलं, की मी ज्या पद्धतीनं तुझ्याशी तन्मय होऊन तुझ्या आतमध्ये घुसलो, त्याच पद्धतीनं तुला माझ्याशी तन्मय होऊन माझ्या अंतरंगामध्ये यायचं आहे. तरच खऱ्या अर्थानं हे गुरु शिष्य पण सुद्धा सार्थ होणार आहे. जागृती, स्वप्न आणि निद्रा ह्या 3 अवस्थांचा आपण नेहमी अनुभव घेतो. जागृती, निद्रा आणि स्वप्न आणि तीनही गोष्टींचा आपल्याला अर्थ आजपर्यंत कळलेला नाही. निद्रा विषयाला जागृती म्हणजे आपण ज्याला लौकिक जागृती म्हणतो, त्याला भगवान निद्रा असं म्हणतात. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनयः. ज्यावेळेला सर्वसामान्य लोक झोप घेत असतात, त्यावेळेला योगी जागा असतो. तस्यां जागर्ति संयमी. आणि लौकिक अर्थानं यस्यां जागृती भूतानि, ज्या ठिकाणी लोक जागे झाले असं वाटतं. सा निशा पश्यतो मुनी, त्यावेळेला तो मुनी डोळे झाकून शांत अवस्थेमध्ये बसलेला असतो. ती त्याची रात्र असते, निद्रा असते असं म्हटलं नाही. पहिली जी निद्रा आहे ती लोकांची निद्रा. त्यावेळेला जागृती संयमी आणि लोक जेव्हा जागे आहेत असं वाटतं, त्यावेळेला हा निद्रा आहे असं, निशा आहे असं दाखवतो. म्हणजे कायमस्वरूपी तो योग निद्रेमध्ये, योग निशेमध्ये असतो. ही निद्रा, ही खऱ्या अर्थानं निद्रा. जागृती म्हणजे आपण करत असलेला व्यवहार हा आज आहे, उद्या नाही, ह्या क्षणी आहे, पुढच्या क्षणी नाही. ह्याच्यामध्ये सातत्यानं जाणीव असणं म्हणजे जागृती अवस्था. जागतो तोच हे जगतो जिणे. वैभवाचे पार करतो तो जिने. जागतो तोच हे जगतो जिणे. जो जागतो खऱ्या अर्थानं, जो जागृत होतो, तोच जीवन खऱ्या अर्थानं जगू शकतो. नाहीतर आपण भेड-बकरी, शेळ्या मेंढ्यांसारखं आपलं जीवन आहे. किड्या-मुंग्यांसारखे शेळ्या मेंढ्या तरी सुद्धा वरच्या दर्जाची गोष्ट झाली. किड्या-मुंग्यांसारखं जीवन आहे. शेळ्या मेंढ्या निदान लोक त्यांचा उपयोग करून घेतात. किड्यांचा तसा फारसा काही उपयोग होत नाही. झाला तर चीनमध्ये होत असेल. मग जागृती कशी असली पाहिजे? चिरंतन जागृती, प्रत्येक क्षण जागृत अवस्थेमध्ये आहे. प्रत्येक क्षण स्वतःला समजावतो आहे, की आता नाही, आता नाही. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये आता आहे, आता आहे. आता नाही म्हणजे संस्कृती नाही, म्हणजे संसार नाही. आणि आता आहे म्हणजे फक्त परमात्मा आहे, आताच आहे, याच क्षणाला आहे. ही झाली जागृती. प्रत्येक कर्म, प्रत्येक क्षण, प्रत्येक क्रिया करत असताना ही जागृत अवस्था असणं, हे माऊली सांगतात या ठिकाणी, की अखंड जागृती. त्या ठिकाणी देहभाव शिल्लक राहत नाही.
कारण आपण आत्मभावाची अवस्था पाहतो आहोत. जागृती, निद्रा आणि स्वप्न. स्वप्न म्हणजे निद्रेमध्ये असलेला जो मी, तो ज्या काही लीला करतो त्याला स्वप्न असं म्हटलं. चित्ताच्या संस्कारांच्या वरती आधारित ज्या ज्या लीला तो करतो त्याला मी असं, त्याला आपण स्वप्न असं म्हणतो. आणि ते जसं स्वप्न तसं जागृतीमध्ये दिसणारं जगत सुद्धा स्वप्न हा भाव दृढ झाला. त्याला आपण जागृती म्हणतो. निद्रेमध्ये जे स्वप्न दिसतं त्याच्यामध्ये आपण अडकून राहत नाही. तद्वतच जागृत अवस्थेमध्ये ज्याला आपण स्वतःला जागृत म्हणतो, त्या जागृत अवस्थेमध्ये दिसणारं हे जगत रूपी स्वप्न हे सुद्धा कायम राहत नाही. हा भाव म्हणजे जागृती. आणि मग अशी ह्या तीनही अवस्थांमध्ये ही जागृती जर अखंड राहिली, तर मग आम्ही लपलो ना प्रगटलो, कोणी होऊ नये. आम्ही लपलोही नाही आणि आम्ही प्रकटलो देखील नाही. हा मीपणा, ही जाणीव जी आहे, याला शुद्ध अहंकार असं म्हटलं. आपण शुद्ध अहंकाराविषयी बोललेलो आहोत. की शुद्ध अहंकार जो आहे, हा ईश्वराचा अहंकार असं म्हटलं. अहम ऐसे जे स्फुरण, ते शुद्ध अहंकार म्हटलं त्या ठिकाणी. तो शुद्ध अहंकार जर आपल्या ठिकाणी दृष्टिगोचर व्हायला लागला, म्हणजे विकसित व्हायला लागला, म्हणजेच व्यापक व्हायला लागला, तर ती जागृती अखंड माझ्या स्वरूपामध्ये आहे. जोपर्यंत समोरचा व्यक्ती म्हणजे शिष्य अज्ञानी आहे, तोपर्यंत गुरु त्याला पाहतो आहे. कारण ज्ञान आणि अज्ञान 2 भाव राहिले. 2 भेद शिल्लक राहिले त्या ठिकाणी. एक भेद हा ज्ञान आणि अज्ञान हा भेद शिल्लक राहिला. पण आत्तापर्यंतच्या उपदेशानंतर चांगदेव हे उत्थान झालेलं आहे चांगदेवांचं. वरच्या पातळीवर आलेले आहेत आणि त्यावेळेला त्यांना ही जागृती झालेली आहे. मग आता तूही जागृत, मीही जागृत. तूही सज्ञान, मीही सज्ञान. दोघांनी लग्न करायला काही हरकत नाही मग आता. त्याला लग्नच म्हटलेलं आहे. संलग्न अवस्था आहे ही. एकमेकांशी संलग्न असणं म्हणजे लग्न. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, वैचारिक, आत्मिक सगळ्या अर्थानं संलग्न असणं म्हणजे लग्न. मग आता दोघंही जागृत आहोत. जागृत झाल्यानंतर ही संलग्न अवस्था आहे. तूही आत्मा, मीही आत्मा. फिल इन द गॅप्स, फिंगर वगैरे, वगैरे असा विषय नाही त्याच्यामध्ये. या ठिकाणी दोघं एकसारखे एक जीव आहेत. एकसारखे पण नाही. दोघं एकसारखे म्हटलं, की पुन्हा भेद निर्माण झाला. दोघं एकजीव आहेत. दोघं समरस आहेत असं म्हणायला पाहिजे. आणि समरस हे विषमरसातून होऊ शकत नाही. म्हणजे एखाद्याला आईस्क्रीम आवडतं आणि एखाद्याला चहा आवडतो आणि आम्ही किती छान संसार करतो, समरस झालो. तुम्ही समरस झाला नाहीत. कारण तुम्ही एक आईस्क्रीम दोघं जण कधीच वाटून खाऊ शकत नाही. बघा, समरसतेची संकल्पना विचार करा. आपण म्हणतो की त्यांचा संसार चांगला होतो, त्यांच्या आवडी भिन्न असतात. म्हणजे फिल इन द गॅप्स. मग तुला हवं ते खा, मी मला हवं ते खातो. दोघंही खुश. पण समरस झाले का? नाही झाले. त्याचा आईस्क्रीम आणण्यासाठी वेळ गेला आणि तिच्यासाठी चहा बनवण्यात वेळ गेला. दोघांचाही वेळ फुकट गेला असं दोघांना वाटतं. म्हणजे समरसता झाली नाही. इथं तशी अवस्था नाही. इथं जागृत तू आत्मा, मी आत्मा, दोघंही आत्मा. तू जागृत, मीही जागृत. तू ज्ञानी, मीही ज्ञानी. तू परमात्मा स्वरूप, मीही परमात्मा स्वरूप. आणि त्यामुळे आता काय झालं? आता मी तुला पाहू शकत नाही आणि तसाच तू देखील मला पाहू शकत नाहीस. पाहणेपणा विना पाहणे. बघा लक्षात घ्या. पाहणेपणा विना पाहणे अशी जी अवस्था आहे. पाहिलं तर जाऊ शकत नाही, पण समरस झाल्यानंतर एकजीव झालो हे आम्हाला समजतं. तो जो अनुभव आहे त्याला म्हणायचं पाहणेपणा विना पाहणे. स्वामी रामदासांनी काय सांगितलं बघा, ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण. पहावे आपणाशी आपण या नावं ज्ञान असं म्हटलं. ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. दुसरं काही नाही. ज्ञान म्हणजे पदार्थ ज्ञान नव्हे, वस्तुज्ञान नव्हे. जर वस्तू म्हटलं तर ब्रह्मवस्तूचं ज्ञान, पदार्थ म्हटलं तर आत्मपदार्थाचं ज्ञान. बाकी कोणत्याही वस्तूंचं जगातल्या लौकिक वस्तूंचं ज्ञान हे ज्ञान नव्हे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण म्हणजे नक्की काय ते सुद्धा सांगितलं स्वामींनी. पहावे आपणाशी आपण. आपण स्वतःलाच पाहायचं आहे या नावात ज्ञान. आणि म्हणून चांगदेवांना ज्ञानदेव स्वयं स्वरूपामध्ये पाहतायत. आणि त्यांना सांगतायत की आता तू सुद्धा मला त्याच पद्धतीनं पहा. ब्रह्मैवाहं समःशान्तः ब्रह्मैवाहं समःशान्तः सच्चिदानंद लक्षणः नाहं देहो नाहं देहो ह्यसद्रूपो
ज्ञानमित्युच्यते बुधैः ब्रह्मैवाहम समः शांत ब्रह्म एव अहम समः शांत मी ब्रह्मस्वरूप आहे, मी समस्वरूप आहे, मी शांत स्वरूप आहे, मी सतचित आनंद स्वरूप आहे, हेच माझं लक्षण आहे. न अहम देहो, मी देहस्वरूप नाही. देहस्वरूप नाही असं का म्हटलं? देह ब्रह्मस्वरूप आहे पण मी देहस्वरूप नाही लक्षण. मी देहस्वरूप नाही कारण देहाच्या माध्यमातून इंद्रिय कार्य करतात म्हणून मी देहस्वरूप नाही, पण देह ब्रह्मस्वरूप आहे आणि मी देखील ब्रह्मस्वरूप आहे म्हणून मी देह नव्हे. ही असद्रूपो ज्ञानम इति उच्यते बुधै. ही जी असद्रूप अवस्था जी आहे, सद्रूप अवस्था जी आहे, सत स्वरूपामध्ये लीन झालेली अवस्था जी आहे, त्याला ज्ञानम इति उच्यते बुधैः, त्यालाच ज्ञान अवस्था, परमात्मा अवस्था असं विबुध लोक म्हणतात. देह कसा आहे? देह हा असतरूप आहे म्हणून या असतरूपी देहाचा माझा कोणताही संसर्ग होत नाही असं शंकराचार्यांनी म्हटले. अनेक शंकराचार्यांची अनेक स्तोत्र याबद्दल आपल्याला सांगत राहतात. निर्विकारो निराकारो निरवद्यो हमव्ययः नाहम देहो सद्रूपो ज्ञानमित्युच्यते बुधैः. मी निर्विकल्प, निर्विकार, निराकार, निजानंद, निर्मलम निश्चलम स्वांतम निशांतम येन संततम व्यतीतरज उत्कृष्टम एकांतम दयितम मतम. अनेक ठिकाणी अनेक आपल्या संपूर्ण तत्वज्ञानामध्ये सगळ्यांच्या पंथामध्ये सगळ्या संप्रदायामध्ये हेच पाहायला मिळतं आपल्याला की तू तोच आहेस, तो निर्विकार आहे, तू निर्विकार आहेस. म्हणून पाहता पाहता पाहणे गेले दुरी असं म्हटलेलं आहे बरोबर. पाहते पाहणे गेले दुरी म्हणे चोखियाची महारी. चोखियाची महारी म्हणजे आपण विचार करू शकतो की कुठल्या थरापर्यंत समाजाच्या परमात्मा प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे प्रत्येकाला, जगातल्या प्रत्येकाला परमेश्वरापर्यंत जाण्याचा अधिकार आहे आणि ती अवस्था परमोच्च अवस्था आहे. मग तुम्ही वेद शिकलात का ह्याला महत्व नाही. तुम्हाला काय शिकवलं, तुम्ही काय काय घोकंपट्टी केली ह्याला काहीही महत्व नाही. पाहते पाहणे गेले दुरी म्हणे चोखियाची महारी. अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला म्हणजेच सायुज्यता मुक्ती प्राप्त. रंग म्हणजे बाहेरचा रंग एक झाला नाही, अवघा रंग एक झाला. अंतर्बाह्य सगळी अवस्था एक रंगाची झाली. ज्ञानस्वरूपामधून लिहिलेल्या, जाणीवेतून लिहिलेल्या गोष्टी आहेत अभंग. मग या ठिकाणी पाहण्याची शक्ती तर आहे पण पाहिले जाऊ शकत नाही कारण सगळंच एकरूप झालं. पाहण्यासाठी दुसऱ्या गोष्टीची, दुसऱ्या व्यक्तीची, दुसऱ्या काहीतरी दुसरेपणाची अपेक्षा आहे, तीच या ठिकाणी उपलब्ध नाही. म्हणून ती नीद पाहू शकत नाही. तसाच मी देखील तुझ्यामध्ये लीन झालो, त्यामुळे आता तुला वेगळे पाहण्याची माझ्यामध्ये पात्रता राहिली नाही. अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही नवचेची जेवी. अंधाराचे ठाई सूर्यप्रकाश तव नाही, परी मी आहे हे काही नवचेची जेवी. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर माऊली की जय. आलोकताबद्दल जरा कळलं नाही. आलोकता सलोकता, तुम्ही जे सलोकता, सॉरी सलोकता, सलोकता. सलोकता, समीपता, स्वरूपता. पहिली समीपता ना? पहिली पहिली सलोकता, सलोकता, पहिली बर बर. सलोकता म्हणजे पहिल्यांदा त्या लोकामध्ये जाणं. म्हणजे ईश्वर आता वैकुंठाला गेला म्हणजे असं मानलं जातं की देह धारण करून अनेक जण वैकुंठाला गेले. भगवद्गीतेच्या आख्यानामध्ये येतं की प्रत्येक अध्यायाचं महत्व काय आहे. तर गीता पठण करणाऱ्या माणसाला भगवंत आपल्या स्वरूपामध्ये तिकडे घेऊन जातात. मग ज्या वेळेला तो विमानात बसून तिकडे निघालेला आहे, तो त्या लोकामध्ये गेला. पण लोकामध्ये गेला म्हणजे रोज विष्णू समोर बसायला मिळेल याची खात्री नाही, रोज विष्णूचं दर्शन होईल याची खात्री नाही. पण वैकुंठात आहे त्यामुळं बाकीच्यांची मात्रा तिथे चालणार नाही. म्हणजे तो काय म्हणतो मृत्यूपासून वाचला. आता तो समीप गेला ईश्वराच्या. म्हणजे तो बघत असतो, विष्णूवरून पाहतोय जसं आपल्याकडे असतो ऑफिसमध्ये. बॉस बघत असतो कोण कोण काय काय करते, कोण रेंजमध्ये आहे, कोण आउट ऑफ रेंज आहे. तो रेंजमध्ये असतो त्याला उचललं जातं आणि वरती घेतलं जातं. मग तो समीपता या स्वरूपामध्ये गेला. मग समीपतेमधून हळूहळू ती समीपता स्वरूपता होते. मग बॉसची खुर्ची तुम्हाला मिळते स्वरूपता.
आणि मग तिथून सायुज्यता म्हणजे बॉस हा आई. वेगळा बॉस राहत नाही, तुम्हालाच बॉसगिरी करायला दिलं जातं, तुम्हीच विष्णू होऊन जाता. हम्म, हम्म, हम्म. कळलं.